मीरा रोड के मामले में बड़ी खबर। महाराष्ट्र में भाजपा विधायक नितेश राणे मीरा रोड पहुंचे हुए थे, जहां हम आपको तस्वीरें दिखा रहे हैं। नितेश राणे के मीरा रोड पहुंचते ही जय श्री राम के नारे लगाए गए और नितेश राणे ने उन तमाम परिवार से मुलाकात की जो हिंसा के दौरान घायल हुए थे, झड़प के दौरान घायल हुए थे। जिसके बाद नितेश राणे ने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर चेतावनी भी दी है कि महाराष्ट्र में हिंदुत्ववादी सरकार है, इन तमाम चीजों को महाराष्ट्र में बिल्कुल भी सहन नहीं किया जाएगा। कल नितेश राणे पहुंचे हुए थे मीरा रोड, जाके हम आपको तस्वीरें दिखा रहे हैं। आपको बता दें कि मीरा रोड के नया नगर में बवाल जो है वो थमने का नाम नहीं ले रहा है। ये वो तस्वीर जब नितेश राणे ने पीड़ितों से जो है मुलाकात की जो इस घटना में चोटिल हुए थे, और साथ ही उसके बाद नितेश राणे ने प्रेस कॉन्फ्रेंस भी की। जिस प्रेस कॉन्फ्रेंस में नितेश राणे ने क्या कहा है, सुनिए। आज आपल्या मीरा रोड मध्ये सर्वात प्रथम मी एक स्पष्ट करतो की मी इकडे कुठला आमदार किंवा कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेलो नाहीये। मी एक हिंदू म्हणून माझ्या हिंदू समाजाबरोबर उभं राहण्यासाठी, हिंदू समाजाला ताकद देण्यासाठी, सकल हिंदू समाज बरोबर आम्ही आहोत हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे। हा दौरा कुठला राजकीय नाहीये, पण माझा समाज, हिंदू समाज, त्याला जे काय वाकड्या नजरेने पाहिलं जात आहे, त्याला जे आव्हान जे दिलं जात आहे, त्यासाठी मीरा रोडच्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो की तुम्ही बिलकुल घाबरण्याची गरज नाही। आपल्या राज्याचे गृहमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी आहेत। देवेंद्र फडणवीसजींच्या या सगळ्या घटनेवर फार बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि जे जे काय इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान जे काय मस्ती करतायत नया नगर मध्ये, त्यांना असं वाटतंय की तो नया पाकिस्तान म्हणून तिथे ठेवलाय। या कुठल्याही गोष्टी आम्ही सहन करणार नाही, हे स्पष्ट संदेश देण्यासाठी आज आमचा हा दौरा इथे लागलेला आहे। मी काही पीडित कुटुंबांना स्वतः भेटलेलो आहे। एवढी यांची हिंमत आहे की आमच्या बजरंगबलीच्या फोटोवर तोंडात बोट घालून उलटी करण्याची हिंमत हे लोकांनी केलेली आहे। आमच्या माता भगिनी ज्यांचा त्या दिवशीच्या मोर्चामध्ये काही संबंध नव्हता, त्यांना पकडून त्यांना मारलं गेलं आणि मारताना त्यांना हे सांगितलं गेलं की अब क्या तेरा राम बचाने आएगा क्या। मी या जिहाद्यांना सांगतो, तुम्ही माझा ऐकत असाल, हा व्हिडिओ सगळीकडे मुद्दामून बघा। यापुढे अशा पद्धतीने कोणालाही माझ्या हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला वाकड्या नजरेने पाहिलं तर कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता न करता इथे तमाशा करण्यासाठी आम्ही निश्चित पद्धतीने इथे येऊ। नया नगरचे कोणीही लाड यापुढे करणार नाही। मी आता पोलीस आयुक्तांना पण सांगितलंय की तिकडचे बॅरिकेड 24 तास मध्ये हटवले पाहिजे आणि 24 तास मध्ये अगर ते बॅरिकेड हटवले नाहीत तर आम्ही स्वतः तिथे जाऊन बॅरिकेड तिथे हटवून टाकणार आणि आम्ही तिथे रस्ता मोकळा करणार। तो जो काय एक मुलगा जो पकडला गेला त्याचा व्हिडिओ फिरतोय बघा सगळीकडे, कोणाकडे असेल तर जरा दाखवा तो व्हिडिओ, द्या जरा एक कोणीतरी दाखवा मला जरा। मुद्दामून दाखवायचंय की त्या व्यक्तीचा विषय नाहीये, तो जे काय बोलतोय त्या व्हिडिओ मध्ये। हे जे काय तो बोलतोय हा या व्यक्तीचा विषय नाहीये, पण ही जी काय मानसिकता आहे, ही जी काय वृत्ती आहे, ही आम्हाला ठेचून काढायची आहे। हा जो काय आत्मविश्वास त्याचा आमच्या पोलिसांवर आहे, तो पहिलाच बोलतोय की इथे बॅरिकेड लागणार आहेत आणि तसे बॅरिकेड लागलेले आहेत।
तो पहिल्याच बोलतो का यूपी समझ के रखा है क्या? म्हणजे इकडचे जे काही पोलीस आहेत तो त्या नयानगरचा जो पीआयला सांगेन तुझी आता बिर्याणी अगर तुझी जिरली असेल ना ते आता वेगळी जिरवण्यासाठी यावेळीचं अधिवेशन येऊन दे. आम्ही दाखवतो तुला तुझे ते जिहादी तुला वाचवायला येतात काय. एका वर्षामध्ये त्या नयानगरमध्ये 35 मुलींचं धर्मांतर झालेलं आहे, हिंदूंचं 35. तिकडचा राहणारा जो हिंदू समाज तो भीतीच्या वातावरणामध्ये आहे. केसेस होतात, हिंदू संघटनेवर केसेस होतात, हिंदू समाजाला टार्गेट केलं जातं. त्या दिवशी पण तो लाठीचार्ज झाला. काय चूक होती त्या हिंदूची जे काही 22 तारखेला तिथे बाहेर निघाले होते. 22 तारीख हे देशभरातल्या हिंदूंसाठी मोठा सण होता. मग तुमच्या मोहरमच्या टायमाला आम्ही असे धिंगाणे घातले, तुमच्या महिलांना आम्ही थांबवून त्यांना विचारलं की अभी क्या तेरे को तेरा ऊपर वाला बचाने आएगा क्या? मग चालेल का तुम्हा लोकांना? रील बनवले जात आहेत. रील मी दाखवले आता पुलिस कमिश्नरला कि 10 मिनट के लिए पुलिस को छुट्टी दे दो, जंग छिड़ गई है असे ते स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विटरवर टाकतायत. म्हणजे एवढी हिंमत या देशात या राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. हे काय तुमचं महाविकास आघाडीचं सरकार नाही जे तुम्हाला लाड करणार. तिकडे नयानगरमध्ये काल परवा जेवढे लोक आतमध्ये जात होते त्यांचे आधार कार्ड चेक केले जात होते. आता यापुढे आम्हाला पण बघायचं आहे ते नयानगरचे कोणाचे लाड होतात. अतिक्रमण आता हटवण्याचे बुलडोजर कोणीतरी चालवलंय आम्ही असं ऐकलं, अतिक्रमण हटवतायत. यापुढे